नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इनडेफिनेट इंटिग्रेशन यातील एक्सरसाइज 3.2 सी इव्हॅल्युएट याचं आपल्याला इंटिग्रेशन फाइंड आउट करायचं आहे. न्यूमरेटरमध्ये लिनियर आहे, लिनियर एक्सप्रेशन आहे न्यूमरेटरमध्ये लिनियर, आणि डिनोमिनेटरमध्ये क्वाड्रॅटिक आहे, क्वाड्रॅटिक. लिनियर अपॉन क्वाड्रॅटिक या टाईपचं इंटिग्रेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. लिनियर अपॉन क्वाड्रॅटिक, बरोबर आहे. हे लिनियर आहे आणि हे क्वाड्रॅटिक आहे एक्सप्रेशन. तर आता येथे येथे जो न्यूमरेटर आहे त्याला आपण पुट करणार. न्यूमरेटरला पुट काय करणार, ए इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनोमिनेटर डी डी एक्स ऑफ डिनोमिनेटर आणि प्लस बी. न्यूमरेटरला याप्रमाणे आपण एक्सप्रेस करणार आहोत. ए इंटू डिनोमिनेटरची डेरिव्हेटिव्ह आणि प्लस बी. हा फॉर्म असेल किंवा लिनियर अपॉन स्क्वेअर रूटमध्ये क्वाड्रॅटिक, स्क्वेअर रूटमध्ये क्वाड्रॅटिक, हे किंवा हे. हे किंवा हे या टाईपचे क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी आपल्याला न्यूमरेटर या फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे. आपण यापूर्वी न्यूमरेटर इक्वल टू ए इंटू डिनोमिनेटर प्लस बी इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनोमिनेटर हे सूत्र पाहिलेलं आहे, बरोबर आहे. हे सूत्र आपण कधी वापरलेलं आहे, जर ए साइन एक्स प्लस बी कॉस एक्स अपॉन सपोज सी साइन एक्स आणि प्लस डी कॉस एक्स या टाईपचं इंटिग्रेशन फाइंड आउट करण्यासाठी आपण न्यूमरेटर या फॉर्ममध्ये एक्सप्रेस केलेलं आहे, बरोबर आहे. येथे ही टर्म नसेल तरी चालेल किंवा ही नसेल तरी पण चालेल. या टाईपचे क्वेश्चन्स ए बी सी डी हे वेगवेगळे कॉन्स्टंट आहेत. आता आपण हे सूत्र वापरणार आहोत. न्यूमरेटर याप्रमाणे कन्वर्ट करायचं आहे. जर या टाईपमध्ये क्वेश्चन असेल तर या टाईपमध्ये क्वेश्चन असेल तर आपण हे सूत्र वापरणार, आणि या टाईपमध्ये क्वेश्चन असेल लिनियर अपॉन क्वाड्रॅटिक तर आपण हे सूत्र वापरणार आहोत. येथे लिनियर अपॉन क्वाड्रॅटिक आहे, बरोबर आहे, म्हणजे हे सूत्र आपण वापरणार आहोत. न्यूमरेटरला या फॉर्ममध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. त्यावरून ए आणि बी त्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या आहेत. नंतर त्या व्हॅल्यू पुट करून आपल्याला इंटिग्रेशन घ्यायचं आहे. लेट आय इक्वल टू याचं सोल्युशन, लेट आय इक्वल टू 3x प्लस 4 6x प्लस 5 dx. याची व्हॅल्यू म्हणजे आय, बरोबर आहे. याची व्हॅल्यू किती आहे ती आपल्याला फाइंड आउट करायची आहे. लेट न्यूमरेटर म्हणजे 3x प्लस 4 हा न्यूमरेटर कसा मिळेल आपल्याला, ए इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनोमिनेटर, डिनोमिनेटर हा आहे एक्स स्क्वेअर प्लस 6x प्लस 5 आणि प्लस बी. सूत्र याप्रमाणे आहे. डिनोमिनेटरची डेरिव्हेटिव्ह आहे म्हणजे डी डॅश, ए डी डॅश प्लस बी असंही लक्षात ठेवा. न्यूमरेटर इक्वल टू ए डी डॅश प्लस बी. ए डी डॅश म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनोमिनेटर आणि प्लस बी याप्रमाणे, बरोबर आहे. देअरफॉर 3x प्लस 4 इक्वल टू ए कॉन्स्टंट आहे आणि एक्स स्क्वेअर याची डेरिव्हेटिव्ह 2x, बरोबर आहे. येथे 2x 6x डेरिव्हेटिव्ह 6 कॉन्स्टंटची 0 येईल आणि प्लस बी. एने मल्टिप्लाय करायचं आहे. देअरफॉर 3x प्लस 4 2ax प्लस 6a प्लस बी. बाय इक्वॅलिटी, बाय इक्वेटिंग, येथे इक्वेटिंग, येथे एक्स आहे, येथे एक्स आहे, या टर्म इक्वल दाखवू आपण कारण हे इक्वल आहे. 3x इक्वल टू 2ax, बरोबर आहे. अँड हे दोन कॉन्स्टंट आहेत 6a प्लस बी. ही व्हॅल्यू इक्वल आहे या कॉन्स्टंटला 4ला. हे आपण यापूर्वी पाहिलेलं आहे, बरोबर आहे. यावरून एची व्हॅल्यू काढायची आपल्याला. हा एक्स आणि हा एक्स कॅन्सल होईल. देअरफॉर ए इक्वल टू इकडे 3 आहेत आणि हे 2 डिव्हिजनमध्ये येतील. एची व्हॅल्यू मिळाली आपल्याला. अँड ही एची व्हॅल्यू येथे पुट करू.
6 एची व्हॅल्यू आहे 3/2 प्लस बीची व्हॅल्यू काढायची आहे इक्वल टू 4. हे या 2ने हे 3 होतील म्हणजे 3 × 3 9 होतील. 9 इकडे मायनसमध्ये जातील म्हणजे बी इक्वल टू 4 - 9 बरोबर आहे. देअरफॉर बी इक्वल टू -5. बीची व्हॅल्यू आपल्याला -5 मिळणार आहे. हा जो न्यूमरेटर आहे त्याला आता ए आणि बीच्या व्हॅल्यू आपल्याकडे आहेत त्या इथे पुट करू आपण बरोबर आहे. डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर हे इक्वेशन मिळत आहे आपल्याला. डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर आता येथे ए आणि बीच्या व्हॅल्यू पुट करू आपण. ए आणि बीच्या व्हॅल्यू येथे पुट करू. देअरफॉर म्हणजे न्यूमरेटर कोणता आहे 3x + 4. ही व्हॅल्यू आपल्याला कशी मिळेल. एची व्हॅल्यू आहे 3/2. 3/2 एची व्हॅल्यू 2x + 6 हे 2x + 6 ॲज इट इज आणि प्लस बीची व्हॅल्यू आहे -5 प्लस -5 म्हणजे हे -5. न्यूमरेटर याप्रमाणे आहे. आता आयची व्हॅल्यू कशी होईल मग. देअरफॉर आय इक्वल टू इंटिग्रेशन हा जो न्यूमरेटर आहे त्याला आपण हे लिहिणार म्हणजे 3/2 2x + 6 - 5 अपॉन आणि हा डिनोमिनेटर ॲज इट इज x² + 6x + 5 हे dx. आता या मायनस साईनने आपल्याला काय करायचं आहे सेपरेट करायचं आहे. या मायनस साईनने यापूर्वी आपण या टाईपचे इक्वेशन सॉल्व केलेले आहेत. हा 3/2 बाहेर घेऊ आपण इंटिग्रेशनच्या. येथे राहील 2x + 6 आणि खाली हे येणार आहे हा डिनोमिनेटर बरोबर आहे. आणि हे मायनस साईन हे 5 आहेत इंटिग्रेशनच्या बाहेर घेऊ म्हणजे इथे 1/1 होईल. 5 बाहेर घेतले 1/1. या मायनस साईनने हा डिनोमिनेटर आपण सेपरेट करत आहोत. इथे येईल x² + 6x + 5 dx. दोन इंटिग्रेशन आहेत बरोबर आहे. दोघांचं आपल्याला इंटिग्रेशन घ्यायचं आहे. देअरफॉर आय इक्वल टू सपोज ही व्हॅल्यू किती आहे आय आणि ही व्हॅल्यू I1 ही व्हॅल्यू I2 I1 + I2 सपोज 1 नंबर. I1 + I2 हे इंटिग्रेशन घ्यायचं आहे आणि हे इंटिग्रेशन घ्यायचं आहे आपल्याला येथे dx. आता आय कन्सिडर I1 म्हणजे काय आहे. I1 म्हणजे हे इंटिग्रेशन 3/2 इंटिग्रेशन 2x + 6 अपॉन x² + 6x + 5 dx बरोबर आहे. आता याची डेरिव्हेटिव्ह वर आलेली आहे बरोबर आहे. याची डेरिव्हेटिव्ह वर आलेली आहे. x² डेरिव्हेटिव्ह आहे 2x आणि 6x याची डेरिव्हेटिव्ह फक्त 6 होईल आणि 5 त्याची डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजे डेनॉमिनेटरची डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरमध्ये असल्यामुळे आपण याचं डायरेक्ट इंटिग्रेशन लिहू शकतो बरोबर आहे. 3/2 याचं इंटिग्रेशन काय येईल लॉग ऑफ डिनोमिनेटर x² + 6x + 5 प्लस I1 आहे त्यामुळे C1 करू आपण येथे कॉन्स्टंट C1 बरोबर आहे. हे इंटिग्रेशन घेतलेलं आहे आपण. I1ची व्हॅल्यू एवढी आहे. इथे तुम्ही सबस्टिट्यूशन केलं तरी पण व्हॅल्यू आपल्याला हीच मिळणार आहे. सिन्स याचं रिझन आहे इंटिग्रेशन येथे f' न्यूमरेटरमध्ये डेरिव्हेटिव्ह आणि डिनोमिनेटरमध्ये फंक्शन dx. हे इंटिग्रेशन काय असते लॉग ऑफ f(x). f(x) म्हणजे हा डिनोमिनेटर लॉग ऑफ f(x) प्लस c बरोबर आहे. हे रिझन आहे. या रिझनवरून आपण हे डायरेक्ट लिहिलेलं आहे म्हणजे हे झालं इंटिग्रेशन. सपोज हे 2 नंबर आय म्हणजे काय आहे I1 + I2. I1ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. आता I2ची व्हॅल्यू फाइंड आउट करू. I2 म्हणजे हे इंटिग्रेशन बरोबर आहे. आता हे इरेज करतो मी. I1ची व्हॅल्यू काढलेली आहे. आता I2ची व्हॅल्यू काढू. कन्सिडर I2
I2 म्हणजे हे इंटिग्रेशन -5 इंटिग्रेशन 1/x² प्लस 6x प्लस 5. पहा हे इंटिग्रेशन कसं सॉल्व करतात हे आपण पाहिलेलं आहे. कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड, बरोबर आहे. येथे थर्ड टर्म ॲड करणार आपण, इक्वल टू -5 इंटिग्रेशन 1 पहा थर्ड टर्म काय येणार आहे. परफेक्ट स्क्वेअर होण्यासाठी आपण काय करतो, थर्ड टर्म ॲड करतो. आपण 3.2b मध्ये पाहिलेलं आहे. हे थर्ड टर्म फॉर्म्युला कसा आहे, हाफ कोइफिशियंट ऑफ x आणि याचा स्क्वेअर, बरोबर आहे. हे हाफ एक्सचा कोइफिशियंट येथे 6 आहे, याचा स्क्वेअर म्हणजे हे काय होतील, हे 3 होतील आणि 3चा स्क्वेअर 9 होईल, बरोबर आहे. 6/2 म्हणजे 3चा स्क्वेअर 9 म्हणजे 9 ॲड करणार, सबट्रॅक्ट करणार आपण. x² प्लस 6x येथे प्लस 9 करणार, पुन्हा -9 करणार आणि इथे +5. या 3 टर्म एकत्र करणार आपण. हे आपण यापूर्वी पाहिलेलं आहे. 1 क्वाड्रॅटिक असेल त्याचं इंटिग्रेशन कसं घेतात हे आपण पाहिलेलं आहे. -5 1 हा x प्लस 3 होतील आणि याचा स्क्वेअर, बरोबर आहे. याचं एक्सपेन्शन हे आहे, याचं स्क्वेअर रूट आणि साईन या नंबरचं, हे काय होतील -4 होतील. -9 + 5 म्हणजे -4 आणि dx इक्वल टू -5 1 x² - a² या फॉर्ममध्ये कन्वर्ट करू, कारण आपण या टाईपचे फॉर्म्युले पाहिलेले आहेत. 2चा स्क्वेअर असं लिहू शकतो आपण, बरोबर आहे. आता हे 1/x² आहे, x म्हणजे x + 3 येथे x² - a² या फॉर्ममध्ये आहे. याचं इंटिग्रेशन आपण डायरेक्ट लिहू शकतो -5. याचं इंटिग्रेशन काय आहे पहा, याचं इंटिग्रेशन कसं येते 1/2a a म्हणजे येथे हा a आहे, बरोबर आहे, आणि हा एवढा x आहे. 1/2a म्हणजे येथे 2 आहे. 1/2a इंटू लॉग ऑफ x - a x म्हणजे येथे x + 3 आहे आणि -a म्हणजे -2 आणि x प्लस a म्हणजे येथे 2 आहे प्लस c2 I2 असल्यामुळे येथे c2 लिहिणार आपण I2. पहा इथे थर्ड टर्म ॲड केलेली आहे आपण आणि परफेक्ट स्क्वेअर केलेला आहे. हा फॉर्म्युला वापरलेला आहे. फॉर्म्युला कसा आहे तो, इंटिग्रेशन 1 येथे x² असेल आणि -a² असेल. पहा x² - a², याचं इंटिग्रेशन आपण काय लिहितो 1/2a लॉग मॉड x - a आणि x + a, बरोबर आहे. याप्रमाणे प्लस c. x म्हणजे येथे x + 3 आहे आणि a म्हणजे फक्त 2 आहेत. याप्रमाणे पहा हे 2 आणि 2 4 होतील, म्हणजे I2ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल, I2 इक्वल टू -5/4, बरोबर आहे. लॉग मॉड x 3 - 2 म्हणजे 1 होईल प्लस 1 आणि 3 + 2 म्हणजे 5 x + 5 आणि प्लस c2. पहा आता I1 I2ची व्हॅल्यू काढलेली आहे, येथे पुट करू आपण. सपोज हे 3 नंबर. पहा 6 फॉर्म्युले आपण यापूर्वी पाहिलेले आहेत, त्यापैकी हा एक फॉर्म्युला आहे, हा इथे आपण अप्लाय केलेला आहे, बरोबर आहे. कारण 1/x² - a² तो फॉर्म्युला याप्रमाणे आहे 1/2a लॉग मॉड x - a x + a. I1 आणि I2 दोन्ही व्हॅल्यू काढल्या, येथे पुट करू आपण, म्हणजे आपल्याला आयची व्हॅल्यू मिळणार आहे. पहा हे इरेज करतो फॉर्म्युला. पहा पुढे नंतर काय लिहिणार आपण, फ्रॉम 1, 2 and 3 फ्रॉम 1, 2 and 3 I इक्वल टू I1ची व्हॅल्यू I इक्वल टू I1 + I2. I1 म्हणजे ही व्हॅल्यू 3/2 लॉग x² प्लस 6x प्लस 5. C1 आणि C2 म्हणजे आपण फक्त C लिहिणार आणि हे I2ची व्हॅल्यू आहे -5/4 लॉग मॉड x + 1 x + 5
आणि प्लस C2 C1 प्लस C2 येथे C1 आणि येथे C2 दोघांसाठी आपण एकच लिहिणार. आपण काय लिहिणार? फक्त C लिहिणार, कारण कॉन्स्टंट आहे पुन्हा कॉन्स्टंट, दोघांची बेरीज कॉन्स्टंट येणार आहे. याप्रमाणे आयची व्हॅल्यू आपल्याला याप्रमाणे मिळणार आहे. एका लाईनमध्ये आहे हे -5/4 येथे आहेत याप्रमाणे. नेक्स्ट क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन सोल्युशन. लेट I इक्वल टू, ही व्हॅल्यू I म्हणून घेऊ आपण, इंटिग्रेशन 2x + 1 लिनियर अपॉन क्वाड्रॅटिक, इथे 4x - 5 dx. लेट हा न्यूमरेटर 2x + 1 म्हणजे काय? a इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनोमिनेटर ddx ऑफ हा डिनोमिनेटर x² + 4x. पहा फर्स्ट क्वेश्चनला आपण भरपूर वेळ घेतलेला आहे, त्यामुळे आता सर्व लक्षात आलेलं आहे तुमच्या. आता आपण सॉल्व करणार आहोत. a आणि bच्या व्हॅल्यू काढायच्या आहेत. 2x + 1 इक्वल टू, आधी ही डेरिव्हेटिव्ह घेणार आपण, a इंटू x² 2x + 4 ही डेरिव्हेटिव्ह आणि ही 0 होईल आणि प्लस b. बरोबर आहे. आता a ने मल्टिप्लाय करायचं आहे. 2x + 1 इक्वल टू 2ax. a ने मल्टिप्लाय करू 2ax + 4a आणि प्लस हा b. पहा a ने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला इक्वेट करायचं आहे. इक्वेटिंग बाय इक्वेटिंग. पहा इक्वेटिंग करू आपण. हे इक्वेशन आहे, येथे इक्वल आहे म्हणजे हा व्हेरिएबल या व्हेरिएबलला इक्वल, हा कॉन्स्टंट या दोन कॉन्स्टंटला इक्वल, म्हणजे 2x इक्वल टू 2ax अँड 4a + b हे इक्वल आहेत 1ला. यावरून x आणि x कॅन्सल होतील, दोन्ही साईडला आहे, सॉरी हे 2 आहेत. हे x आणि x कॅन्सल होतील, हे 2 आणि हे 2 पण कॅन्सल होतील. बरोबर आहे. इकडे फक्त 1 होईल, म्हणजे a इक्वल टू इकडे फक्त 1 राहील, फक्त 1/1 म्हणजे फक्त 1. a ची व्हॅल्यू 1 मिळेल. बरोबर आहे. देअरफोर आता यावरून b ची व्हॅल्यू काढू. a ची व्हॅल्यू 1 पुट करू येथे आणि प्लस b इक्वल टू 1. हे 4 होतील, हे 4 त्या साईडला जातील, -4 होतील, म्हणजे 1 - 4 म्हणजे b ची व्हॅल्यू मिळेल आपल्याला -3. येथे आपण डेरिव्हेटिव्ह घेतलेले आहे, येथे पुट करू आपण. a आणि b च्या व्हॅल्यू पुट करायच्या आहेत. डेरिव्हेटिव्ह घेतली येथे आपण, तर येथे a आणि b च्या व्हॅल्यू पुट करू आपण. म्हणजे आपला न्यूमरेटर कसा होईल? 2x + 1. हा जो न्यूमरेटर आहे तो याप्रमाणे कन्वर्ट होईल. a ची व्हॅल्यू आहे 1 आणि 2x + 4b, 2x + 4 आणि b ची व्हॅल्यू आहे -3, म्हणजे +-3 म्हणजे -3. बरोबर आहे. प्लस करायचे आहेत -3 म्हणजेच काय? -3 प्लस मायनस मायनस होतील, हे -3. हा झाला आपला न्यूमरेटर. आता आयची व्हॅल्यू, देअरफोर I इक्वल टू इंटिग्रेशन. I म्हणजे काय होईल? याप्रमाणे हा न्यूमरेटर हा लिहिणार आपण, म्हणजे इथे 1 2x + 4 अपॉन 1 लिहिण्याची गरज नाही. बरोबर आहे. अपॉन x² + 4x -5 येथे -3 आणि dx. आता -3 ने आपण सेपरेट करू, इक्वल टू म्हणजे 2x + 4. पहा प्रत्येक वेळी आपल्याला इकडे खालच्याची डेरिव्हेटिव्ह वर मिळणार आहे. x² + 4x -5 येथे dx आणि हे मायनस इंटिग्रेशन आपण सेपरेट करू, मायनसने इंटिग्रेशन, मायनस हे 3 पण बाहेर येतील, 3 बाहेर आले तर इथे 1 अपॉन होईल आणि हे क्वाड्रॅटिक आणि हे क्वाड्रॅटिक याप्रमाणे आणि हे dx. बरोबर आहे. पहा ही डेरिव्हेटिव्ह वर आहे, याचे इंटिग्रेशन डायरेक्ट घेता येईल आपल्याला आणि येथे स्क्वेअर कंप्लीट करू आपण. I1 आणि I2 असं केलं तरी चालेल, किंवा याचं इंटिग्रेशन आपल्याला डायरेक्ट लिहिता येईल. याची डेरिव्हेटिव्ह वर आहे म्हणजे याचं इंटिग्रेशन काय आहे? लॉग ऑफ डिनोमिनेटर x² + 4x - 5 प्लस
C1 करू आपण प्लस सी किंवा नंतर आपण सी ॲड करू. याचं इंटिग्रेशन घेतलेलं आहे आपण. हे -3 इंटिग्रेशन. आता याचं इंटिग्रेशन घेतल्यामुळे हे साईन येणार नाही, बरोबर आहे. ही स्टेप प्रत्येक वेळी आपण ॲज इट इज लिहिणार आहोत. आता येथे I1 + I2 असं केलं तरी चालेल, सेपरेट घ्या, किंवा असं एका स्टेपमध्ये केलं तरी चालेल. पहा इथे परफेक्ट स्क्वेअर करायचा आहे. फॉर्म्युला कसा आहे, 1/2 एक्सचा कोइफिशियंट येथे 4 आहे आणि याचाही स्क्वेअर म्हणजे काय होईल, हे 2 होतील. 2चा स्क्वेअर 4 म्हणजे 4 आपण ॲड करणार येथे आणि सबट्रॅक्ट करणार म्हणजे परफेक्ट स्क्वेअर होईल. हे आपण यापूर्वी सर्व पाहिलेलं आहे, बरोबर आहे, याप्रमाणे. आणि हे dx 4 आपण ॲड केले, सबट्रॅक्ट केले. थर्ड टर्म कसे ॲड करतात हे आपल्याला माहिती आहे. आता हा परफेक्ट स्क्वेअर होईल, बरोबर आहे, इक्वल टू हे ॲज इट इज लॉग मॉड. I1ची व्हॅल्यू आपण काढलेली आहे, ती प्रत्येक वेळी आपण कॉपी पेस्ट करत आहोत. आणि -3 इंटिग्रेशन 1/, याचं स्क्वेअर रूट x, याचं स्क्वेअर रूट 2 आणि साईन या नंबरचं, बरोबर आहे, याचा स्क्वेअर हे -9 होतील. -9 म्हणजे -3चा स्क्वेअर हे -9 होतील, बरोबर आहे. -4 -5 -9 dx इक्वल टू लॉग मॉड x² + 4x - 5 हे -3 इंटिग्रेशन 1/, x + 2 स्क्वेअर आणि इथे -3चा स्क्वेअर. पहा इकडे आपल्याला ही डेरिव्हेटिव्ह वर मिळत आहे आणि इकडे काय होत आहे, प्रत्येक वेळी आपल्याला कंप्लिटिंग स्क्वेअर करून येथे फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. 1/x² - a², तो फॉर्म्युला इथे अप्लाय होईल, बरोबर आहे. आता इंटिग्रेशन निघत आहे. देअरफॉर I इक्वल टू हे लॉग मॉड x² + 4x - 5 हे -3. हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, 1/2a. 2a म्हणजे येथे 3 आहेत, इंटू लॉग मॉड x - a. येथे x म्हणजे x + 2 आहे, -a म्हणजे येथे 3 आहेत, आणि x + 2 x + a म्हणजे +3 आणि +c. एकच c लिहिणार आपण. पहा हे 3 आणि हे 3 पण कॅन्सल होतील, बरोबर आहे. म्हणजे काय येईल, -½ देअरफॉर I इक्वल टू लॉग मॉड x² + 4x - 5 हे -½ लॉग हे x -1 होईल, बरोबर आहे. आणि इथे x + 5 होतील आणि +c. याप्रमाणे इंटिग्रेशन मिळणार आहे. पहा इथे रिझन पण लिहायचं आहे. इंटिग्रेशन येथे फॉर्म्युला अप्लाय केला आपण, इंटिग्रेशन f' f(x) याप्रमाणे असेल तर त्याचं इंटिग्रेशन काय लिहितो आपण, लॉग मॉड f(x) + c. हा फॉर्म्युला इथे अप्लाय केलेला आहे, बरोबर आहे, याप्रमाणे लिहिलेला आहे आपण. आणि येथे फॉर्म्युला अप्लाय केला आपण 1/x² - a², तो फॉर्म्युला. यापूर्वी आपण फॉर्म्युले पाहिलेले आहेत. तो फॉर्म्युला कसा आहे, 1/2a लॉग मॉड x - a x + a, त्याप्रमाणे. नेक्स्ट क्वेश्चन, तिसरा प्रश्न. सोल्युशन. लेट I इक्वल टू ही व्हॅल्यू I घेऊ आपण, 2x + 3 2x² + 3x - 1 dx. लेट येथे न्यूमेरेटर काय आहे, 2x + 3, त्याला पुट करू आपण. लेट 2x + 3 म्हणजे काय, a इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ddx ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनोमिनेटर. डिनोमिनेटर याप्रमाणे आहे, आणि +b. हा फॉर्म्युला न्यूमेरेटर इक्वल टू a इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनोमिनेटर +b, बरोबर आहे. हे सॉल्व करू आपण. ही डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण, म्हणजे a याची डेरिव्हेटिव्ह
2 समोर येतील 4x होईल आणि याची डेरिव्हेटिव्ह फक्त 3 -1 डेरिव्हेटिव्ह 0 येईल बरोबर आहे. आणि प्लस बी आपल्याला ए आणि बीच्या व्हॅल्यू काढायच्या आहेत. आधी एने मल्टिप्लाय करू म्हणजे 4ax होईल 4ax आणि 3a आणि हे प्लस बी ॲज इट इज. ही व्हॅल्यू कशाची आहे 2x + 3 पूर्ण सॉल्व केलेलं आहे. आता इक्वेटिंग करू आपण. इक्वेटिंग म्हणजे हा x तर येथे x आहे म्हणजे 2xला इक्वल दाखवणार आपण 4ax आणि हा कॉन्स्टंट आहे तर एवढा कॉन्स्टंट आहे म्हणजे 3a + b कारण a आणि b दोन्ही कॉन्स्टंट आहेत बरोबर आहे. त्याची व्हॅल्यू 3 आहे. इकडे x आहे इकडे x आहे कॅन्सल होईल म्हणजे हे 2/4 होतील इक्वल टू a बरोबर आहे. म्हणजे a ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल 1/2 2/4 म्हणजे 1/2 2ने डिवाईड केला आपण 4ला. आता ही व्हॅल्यू येथे पुट करू म्हणजे 3 a ची व्हॅल्यू आहे 1/2 प्लस b इक्वल टू 3 म्हणजे हे काय होतील 3/2 होतील बरोबर आहे. 3/2 प्लस b इक्वल टू 3 हे इकडे मायनस होतील -3/2 बरोबर आहे. येथे क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे काय होईल 6 - 3/2 6 - 3 म्हणजे 3/2 होतील. हे कॅल्क्युलेशन मिळेल आपल्याला 3/2. फक्त ए आणि बीच्या व्हॅल्यू आपण काढलेले आहेत बरोबर आहे. म्हणजे आपला न्यूमरेटर याप्रमाणे आहे. देअरफॉर 2x + 3 ही व्हॅल्यू कशी लिहिणार आपण याप्रमाणे a इंटू हे 2x + 3 डेरिव्हेटिव्ह घेतलेली आहे या स्टेपमध्ये. a म्हणजे 1/2 आणि 4x + 3 आणि प्लस b म्हणजे 3/2 हा झाला आपला न्यूमरेटर बरोबर आहे. आता आयची व्हॅल्यू पुट करता येईल आपल्याला. देअरफॉर आय इक्वल टू आय म्हणजे न्यूमरेटर हा आहे त्याची व्हॅल्यू ही पुट करणार 1/2 2x 4x + 3 आणि प्लस 3/2 हा एवढा न्यूमरेटर आहे बरोबर आहे. आणि अपॉन 2x² - 3x 2x² - 3x आणि -1 dx हे इंटिग्रेशन इक्वल टू या प्लस साईनने आपल्याला सेपरेट करायचं आहे म्हणजे हा हाफ बाहेर घेऊ आपण इंटिग्रेशनच्या. इथे राहील 4x + 3 आणि हा डिनॉमिनेटर 2x² - 3x -1 dx प्लसने डिनॉमिनेटर सेपरेट करू आपण. हे 3/2 इंटिग्रेशनच्या बाहेर घेतले तर इथे 1/, हा डिनॉमिनेटर 2x² - 3x -1 dx. दोन इंटिग्रेशन आहेत बरोबर आहे. इथे लेट आय इक्वल टू सपोज ही व्हॅल्यू म्हणजे I1 आहे आणि ही व्हॅल्यू म्हणजे I2 आहे म्हणजे प्लस I2. हे सॉल्व करू दोघांच्या व्हॅल्यू येथे पुट करू आपण म्हणजे आपल्याला आयची व्हॅल्यू मिळणार आहे. I1 इक्वल टू I1 + I2 बरोबर आहे. म्हणजे I1ची व्हॅल्यू काय आहे हाफ इंटिग्रेशन 4x + 3 अपॉन 2x² - 3x -1 dx. नेहमीप्रमाणे ही डेरिव्हेटिव्ह वर आलेली आहे 4x होईल आणि -3 सॉरी येथे -3x येथे -3 पाहिजे आपल्याला. इथे प्लस 3x आहे म्हणजे प्लस आहे 3x -3x नाही आहे प्रत्येक ठिकाणी प्लस 3x आहे ते करेक्शन करून घ्या. ही डेरिव्हेटिव्ह वर आलेली आहे बरोबर आहे. 3xची डेरिव्हेटिव्ह 3 आणि कॉन्स्टंटची 0 याचं इंटिग्रेशन आपण डायरेक्ट लिहू शकतो. देअरफॉर I1 इक्वल टू हाफ याचं इंटिग्रेशन लॉग ऑफ डिनॉमिनेटर लॉग ऑफ 2x² + 3x -1 प्लस C1 करू. येथे I1 आहे त्यामुळे C1 करू आपण. I1चं इंटिग्रेशन काढलेलं आहे. आता I2चं इंटिग्रेशन काढू आपण.
I2 याला 1 नंबर नाव द्या. हे 1 नंबर, हे झालं 2 नंबर, नंबर 1, नंबर 2. आता I2ची व्हॅल्यू काढू. I2 इक्वल टू I2 काय आहे 3/2 इंटिग्रेशन 1 येथे आधी आपल्याला 2 कॉमन काढावं लागेल, बरोबर आहे. एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट +1 करायचा आपल्याला. येथे 2 कॉमन काढू. 2 कॉमन काढले तर येथे एक्स स्क्वेअर राहील, येथे 3/2 एक्स राहील आणि येथे -1/2 होतील आणि dx. हे 1/2 हे 2 बाहेर घेऊ आपण, म्हणजे 3 हे 2 आणि हे 2 म्हणजे 4 होतील, 3/4 होतील. इंटिग्रेशन 1 येथे थर्ड टर्म ॲड करू आपण. हे 2 बाहेर घेतलेले आहेत, म्हणजे फॉर्म्युला कसा आहे हाफ आणि कोइफिशियंट ऑफ एक्सचा कोइफिशियंट 3/2 आहे, त्याचाही स्क्वेअर करायचा. ही टर्म आपण ॲड करणार, सबट्रॅक्ट करणार, म्हणजे 3/4 होतील, बरोबर आहे. 3/4 त्याचा स्क्वेअर करायचा, 3चा स्क्वेअर 9 आणि 4चा स्क्वेअर 16 होईल, म्हणजे 9/16 येथे ॲड करणार, सबट्रॅक्ट करणार आपण. म्हणजे हे 2 बाहेर घेतलेले आहेत आपण, 2 × 2 4 झालेले आहेत. एक्स स्क्वेअर प्लस 3x 3/2x हे ॲड करणार, प्लस 9/16 आणि मायनस करणार 9/16 आणि हे -1/2 ॲज इट इज. हे dx इक्वल टू 3/4 इंटिग्रेशन परफेक्ट स्क्वेअर लिहिता येईल आपल्याला, म्हणजे याचं स्क्वेअर रूट, याचं साईन आणि याचं स्क्वेअर रूट 3/4 याचा स्क्वेअर. याचं एक्सपान्शन केलं तर आपल्याला हेच मिळणार आहे. हे कसं सॉल्व करणार आपण, आणि -1/2 आहेत, बरोबर आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन -18 होतील, -16 होतील आणि भागिले 16 × 2 = 32 होतील. तिरपा गुणाकार केला आपण, म्हणजे काय होईल हे -34/32. दोन्ही नंबरला आपण 2 ने डिवाईड करू, हे -17 होतील आणि हे 16 होतील, -17/16 -17/16 आणि हे dx, बरोबर आहे. हे कॅल्क्युलेशन इरेज करू आपण. इक्वल टू 3/4 इंटिग्रेशन 1 फॉर्म्युल्याप्रमाणे कन्वर्ट होत आहे. हे 3/4 याचा स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर पाहिजे आपल्याला, त्यामुळे स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये लिहू आपण. तर याला √17 करावं लागेल. 4चं स्क्वेअर रूट याप्रमाणे. व्हॅल्यू तीच आहे, फक्त आपण ॲरेंजमेंट केलेली आहे, बरोबर आहे. कारण इथे फॉर्म्युला अप्लाय करता येईल आपल्याला. फॉर्म्युला कसा आहे 1/x² - a². याचं इंटिग्रेशन आपल्याला लिहिता येईल डायरेक्ट. 3/4 1/2a 1/2 a म्हणजे √17/4, बरोबर आहे. याने मल्टिप्लाय करणार आणि लॉग x - a. x म्हणजे इथे x + 3/4 x + 3/4 आणि -a म्हणजे इथे √17/4 -√17/4 आणि अपॉन x + 3/4 येथे प्लस x + a म्हणजे याप्रमाणे, बरोबर आहे. हे 4 आणि हे 4 कॅन्सल करता येतील. आता 3/2 √17 हे कॅल्क्युलेशन करू आपण. हे 2 नंबर झालेलं आहे आपलं. I1ची व्हॅल्यू काढलेली आहे, याची व्हॅल्यू येथे लिहितो, म्हणजे ही I2ची येईल, बरोबर आहे. देअरफॉर I2 ह्याच्यानंतर I2ची व्हॅल्यू काय मिळेल 3/2 √17 3/2 √17 लॉग मॉड. इथे 4 आपण लसावी काढणार, इथे 4 लसावी काढणार, म्हणजे हे 4x होतील, हे 4 कॅन्सल होतील, हे 4 कॅन्सल होतील, बरोबर आहे. 4x + 3 इथे काय होईल 4x + 3 आणि -√17 आणि आपण 4x + 3 आणि प्लस √17 आणि प्लस C2 I2 असल्यामुळे C2 C1 C2 म्हणजेच काय C. आता आपण काय करू, I1ची व्हॅल्यू काढली, I2ची काढली. ही सपोज 3 नंबर फ्रॉम 1 म्हणजे I1 + I2, 2 म्हणजे याची व्हॅल्यू आणि 3 म्हणजे याची व्हॅल्यू.
त्या 3 वरून आपण काय लिहू शकतो, आय इक्वल टू I1 प्लस I2. त्या व्हॅल्यू पुट करू आपण. पहा हे इरेज करतो मी. फ्रॉम 1, 2 अँड 3. 1, 2 अँड 3. आय इक्वल टू I1ची व्हॅल्यू ही आहे हाफ लॉग 2x स्क्वेअर प्लस 3x मायनस 1 आणि ही व्हॅल्यू आहे I2ची प्लस, येथे काहीच नाही साईन म्हणजे प्लस आहे, 3/2 रूट 17 लॉग मॉड 4x प्लस 3 मायनस रूट 17, येथे 4x प्लस 3 आणि प्लस रूट 17 आणि प्लस C. बरोबर आहे. हा C1 आणि C2 म्हणजेच काय C. येथे रिझन लिहिणार C इक्वल टू C1 प्लस C2. हा पण कॉन्स्टंट, हा पण कॉन्स्टंट. दोन कॉन्स्टंटची ॲडिशन केली तर ती पण कॉन्स्टंट मिळणार आहे. बरोबर आहे. याप्रमाणे हे येणार आहे इंटिग्रेशन. नेक्स्ट क्वेश्चन. 4th क्वेश्चन सोल्युशन. येथे स्क्वेअर रूटमध्ये क्वाड्रॅटिक आहे. लेट I इक्वल टू इंटिग्रेशन 3x प्लस 4 अपॉन स्क्वेअर रूटमध्ये 2x स्क्वेअर प्लस 2x प्लस 1 dx. लेट न्यूमरेटर 3x प्लस 4 इक्वल टू a इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनोमिनेटर. पहा इथे डिनोमिनेटर फक्त एवढा घ्यायचा आहे, स्क्वेअर रूट नाही घ्यायचा आपण. म्हणजे इथे आपण डेरिव्हेटिव्ह काढणार 2x स्क्वेअर प्लस 2x प्लस 1. येथे स्क्वेअर रूटचा विचार करू नका आणि प्लस b. देअरफॉर 3x प्लस 4 इक्वल टू a, याची डेरिव्हेटिव्ह 4x प्लस 2 आणि ही 0 होईल आणि प्लस b. a ने मल्टिप्लाय करू. देअरफॉर 3x प्लस 4 इक्वल टू 4ax प्लस 2a प्लस b. by equating 3x equal to 4ax and 2a plus b equal to 4. therefore x आणि x कॅन्सल होतील. therefore a equal to 3/4. a ची व्हॅल्यू मिळाली and a ची व्हॅल्यू येथे पुट करू. 2 a ची व्हॅल्यू आहे 3/4 प्लस b इक्वल टू 4. हे 2 ने हे 4 2 होतील म्हणजे 3/2 या साईडला मायनस होतील. b इक्वल टू 4 मायनस 3/2. क्रॉस मल्टिप्लिकेशन 8 मायनस 3 5 होतील आणि 5/2. देअरफॉर b इक्वल टू 5/2. a आणि b च्या व्हॅल्यू काढले आपण म्हणजे आपला न्यूमरेटर कसा होईल. देअरफॉर न्यूमरेटर 3x प्लस 4 हा न्यूमरेटर डेरिव्हेटिव्ह येथे घेतलेली आहे तर येथे आपण व्हॅल्यू पुट करणार आहोत. a ची व्हॅल्यू आहे 3/4 आणि 4x प्लस 2 आणि b ची व्हॅल्यू आहे 5/2. हा झाला न्यूमरेटर. बरोबर आहे. देअरफॉर I इक्वल टू हा न्यूमरेटर त्याची व्हॅल्यू ही पुट करणार 3/4 4x प्लस 2 आणि प्लस 5/2 आणि डिनोमिनेटर आहे 2x स्क्वेअर प्लस 2x प्लस 1 dx इक्वल टू प्लस साईनने सेपरेट करू आपण डिनोमिनेटर. 3/4 इंटिग्रेशनच्या बाहेर घेऊ आपण आणि 4x प्लस 2 अपॉन 2x स्क्वेअर प्लस 2x प्लस 1 dx प्लस हे 5/2 इंटिग्रेशनच्या बाहेर येथे 1 अपॉन स्क्वेअर रूटमध्ये 2x स्क्वेअर प्लस 2x आणि प्लस 1 हे dx. देअरफॉर I इक्वल टू येथे लेट करू आपण I इक्वल टू I1 प्लस I2.
ही व्हॅल्यू I1ची आहे आणि ही व्हॅल्यू I2ची आहे, बरोबर आहे. कन्सिडर I1 इक्वल टू 3/4 इंटिग्रेशन 4x + 2 आणि येथे स्क्वेअर रूटमध्ये आहे 2x² + 2x + 1 dx. पहा एक प्रॉपर्टी आहे आपल्याकडे, स्क्वेअर रूटमध्ये फंक्शन आहे त्याची डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरमध्ये आहे, म्हणजे याप्रमाणे आहे. पहा येथे f'(x), येथे स्क्वेअर रूटमध्ये फंक्शन आहे f(x), तर स्क्वेअर रूटमध्ये जी टर्म आहे तिची डेरिव्हेटिव्ह वर आहे, बरोबर आहे. या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह वर आलेली आहे, याप्रमाणे याची डेरिव्हेटिव्ह वर आहे हे dx. तर याचं इंटिग्रेशन आपण काय लिहिणार, 2 टाइम्स हा डिनोमिनेटर याप्रमाणे प्लस c. याप्रमाणे आपण डायरेक्ट इंटिग्रेशन लिहिणार आहोत. 3/4 येथे 2 टाइम्स स्क्वेअर रूटमध्ये 2x² + 2x आणि +1 प्लस c1 करू, कारण येथे I1 आहे. देअरफॉर I1 इक्वल टू, या 2ने हे 4 2 होतील, म्हणजे 3/2 स्क्वेअर रूटमध्ये 2x² + 2x + 1 + c1. सपोज हे 1 नंबर, हे 2 नंबर. I1ची व्हॅल्यू काढली, आता I2ची व्हॅल्यू काढू आपण. कन्सिडर I2 काय आहे, हे इंटिग्रेशन 5/2 इंटिग्रेशन 1/, येथे 2x² आहे, तर इथे आपण 2 कॉमन काढू, कारण x² कोएफिशियंट 1 पाहिजे. स्क्वेअर रूटमध्येच आपल्याला 2 कॉमन काढायचे आहेत, म्हणजे हे काय होईल x² + 2 कॉमन काढल्यामुळे फक्त येथे x होईल आणि येथे +½ होईल 1/2, बरोबर आहे. आणि हे dx. आता हे √2 आहेत, स्क्वेअर रूटच्या बाहेर घेऊ आपण, म्हणजे हे 5/2 आणि हे 1/√2 बाहेर येतील, बरोबर आहे. म्हणजे येथे लिहू शकतो आपण √2 आणि इंटिग्रेशन 1/, येथे राहील x² + x आणि +½ कंप्लिटिंग स्क्वेअर मेथड अप्लाय करू आपण. हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. हे आता इरेज करतो मी, यापुढे आपण कंटिन्यू करू. इकडे हे इरेज करतो. देअरफॉर I2 इक्वल टू 5/2√2. आता इथे थर्ड टर्म ॲड करायची आहे आपल्याला. एक्सचा कोएफिशियंट येथे 1 आहे, बरोबर आहे. फॉर्म्युला कसा आहे, ½ इंटू कोएफिशियंट ऑफ x. एक्सचा कोएफिशियंट येथे 1 आहे आणि याचा स्क्वेअर म्हणजे 1/4 आपण ॲड करणार आणि सबट्रॅक्ट करणार, बरोबर आहे. 1/4 इंटिग्रेशन 1/, स्क्वेअर रूटमध्ये आहे x² + x, येथे 1/4 ॲड करणार आणि सबट्रॅक्ट करणार आणि नंतर आहे +½ dx इक्वल टू 5/2√2 इंटिग्रेशन 1/, याचा ब्रॅकेट करू आपण, याचं स्क्वेअर रूट x, याचं स्क्वेअर रूट 1/2 आणि स्क्वेअर याप्रमाणे. आणि हे काय होईल, क्रॉस मल्टिप्लिकेशन, हे -2 होतील +4 होतील, 4 × 2 म्हणजे 8 होतील, म्हणजे हे 2/8 म्हणजे 1/4 होतील, हे होतील 1/4. हे पूर्ण कॅल्क्युलेशन 1/4, बरोबर आहे. dx इक्वल टू 5/2√2 इंटिग्रेशन, फॉर्म्युल्याप्रमाणे कन्वर्ट करू आपण, x² - a². x म्हणजे येथे x म्हणजे हा ब्रॅकेट आहे एवढा आणि a² म्हणजे 1/2, याला असं लिहिणार आपण. dx इक्वल टू 5/2√2. याचं इंटिग्रेशन 1/, स्क्वेअर रूटमध्ये x² - a². त्याचं इंटिग्रेशन काय असते, लॉग मॉड x. x म्हणजे x + ½ आणि प्लस हा डिनोमिनेटर x + ½ याचा स्क्वेअर आणि 1/2 याचा स्क्वेअर आणि हे +c2 करणार. हे कॅल्क्युलेशन म्हणजे काय येणार आहे,
म्हणजे हे कॅल्क्युलेशन, म्हणजेच हे कॅल्क्युलेशन, म्हणजेच हे कॅल्क्युलेशन, बरोबर आहे. म्हणजेच हे कॅल्क्युलेशन येणार आहे, परंतु हे येणार नाही, कारण √2 आपण बाहेर घेतलेले आहेत, कॉमन घेऊन आपण बाहेर घेतलेले आहेत, म्हणजे एवढी व्हॅल्यू मिळणार आहे, बरोबर आहे. इक्वल टू 5 टू √2 लॉग मॉड x प्लस हाफ आणि प्लस हे कॅल्क्युलेशन. म्हणजेच आपण काय लिहिणार, हे √2 आपण बाहेर घेतलेले आहेत, म्हणजे एवढी टर्म लिहिणार x² प्लस x प्लस x आणि प्लस हाफ आणि प्लस C2. हे झालं 3 नंबर. फ्रॉम 1, 2 अँड 3 ही झाली I2 ची व्हॅल्यू. फ्रॉम 1, 2 अँड 3 आपल्याला आयची व्हॅल्यू मिळेल I इक्वल टू I1 प्लस I2. I1 म्हणजे ही व्हॅल्यू 3/2 रूटमध्ये 2x² प्लस 2x प्लस 1 आणि हे प्लस I2 ची व्हॅल्यू आहे 5 टू √2 लॉग मॉड x प्लस हाफ प्लस हे x² प्लस x आणि प्लस हाफ आणि प्लस C. आता C1 आणि C2 म्हणजेच काय C, बरोबर आहे. याप्रमाणे इंटिग्रेशन आपल्याला मिळणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 5. सोल्यूशन. लेट I इक्वल टू इंटिग्रेशन 7x प्लस 3 अपॉन स्क्वेअर रूटमध्ये 3 प्लस 2x मायनस x². पहा इथे x² कोएफिशियंट -1 आहे, तो नंतर आपल्याला +1 करावा लागेल. आता आपण काय करू, न्यूमरेटर लेट 7x प्लस 3 इक्वल टू a इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डेनोमिनेटर ddx ऑफ फक्त स्क्वेअर रूटमध्ये असणारे फंक्शन, फक्त स्क्वेअर रूटमध्ये असणारं फंक्शन तेवढंच घ्यायचं आहे आपल्याला, स्क्वेअर रूट साईन घ्यायचं नाही आहे. आणि प्लस b 7x प्लस 3 देअरफॉर इक्वल टू a याची डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंटची 0 होईल, 2xची 2 येणार आहे आणि मायनस x² ची डेरिव्हेटिव्ह 2x, बरोबर आहे. मायनस साईन x² म्हणजे 2x आणि प्लस b a ने मल्टिप्लाय करू, देअरफॉर 7x प्लस 3 इक्वल टू 2a मायनस 2ax आणि प्लस b बाय इक्वेटिंग. आता इक्वेटिंग करू, पहा येथे व्हेरिएबल आहे, येथे व्हेरिएबल आहे, म्हणजे 7x इक्वल आहेत मायनस 2ax अँड कॉन्स्टंट 2a प्लस b, 2a प्लस b इक्वल आहे 3ला. पहा x आणि x कॅन्सल होतील, दोन्ही साईडला पण आहे. देअरफॉर a इक्वल टू हे -2 इकडे डिव्हिजनमध्ये येतील, म्हणजे -7/2. याची व्हॅल्यू काढली आपण अँड आता ही व्हॅल्यू येथे पुट करू आपण, याची व्हॅल्यू येथे पुट करू 2 -7/2 आणि प्लस b इक्वल टू 3. हे 2 कॅन्सल होतील, -7 इकडे प्लस होतील, म्हणजे b इक्वल टू 3 + 7 म्हणजे b इक्वल टू 10. a आणि b च्या व्हॅल्यू काढल्या म्हणजे आपला न्यूमरेटर कसा होईल, 7x प्लस 3. हा न्यूमरेटर a म्हणजे काय आहे, येथे व्हॅल्यू पुट करू आपण. पहा न्यूमरेटर याची व्हॅल्यू आहे -7/2, 2 - 2x आणि b ची व्हॅल्यू आहे +10. हा झाला न्यूमरेटर, बरोबर आहे. आता I इक्वल टू देअरफॉर I इक्वल टू न्यूमरेटर 7x प्लस 3 त्याची व्हॅल्यू ही पुट करणार -7/2, 2 - 2x प्लस 10 अपॉन हा डिनोमिनेटर ॲज इट इज 3 + 2x आणि -x² dx इक्वल टू प्लस साईनने सेपरेट करू आपण. हे -7/2 कॉन्स्टंट बाहेर घेऊ, प्लस साईनने सेपरेट करायचा आहे हा डिनोमिनेटर,
म्हणजे इथे राहील 2 मायनस 2x अपॉन स्क्वेअर रूटमध्ये 3 प्लस 2x मायनस एक्स स्क्वेअर dx. हे प्लस इंटिग्रेशन 10 बाहेर घेऊ आपण, इंटिग्रेशनच्या बाहेर 10 घेणार आपण आणि इथे राहील 1 अपॉन 3 प्लस 2x आणि मायनस एक्स स्क्वेअर dx. बरोबर आहे. लेट I इक्वल टू I1 प्लस I2. ही व्हॅल्यू I1 आणि ही व्हॅल्यू I2. बरोबर आहे. हे I1 आणि हे I2. आता I1 कन्सिडर करू आपण. I1ची व्हॅल्यू काढून घेऊ. कन्सिडर I1 म्हणजे हे -7/2 इंटिग्रेशन 2 मायनस 2x अपॉन रूटमध्ये 3 प्लस 2x मायनस एक्स स्क्वेअर dx. पहा रूटमध्ये जे फंक्शन आहे त्याची डेरिव्हेटिव्ह वर आलेली आहे. 3ची 0 होईल, 2xची 2 आणि मायनस एक्स स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह आहे 2x. बरोबर आहे. याची डेरिव्हेटिव्ह वर आलेली आहे. याचं इंटिग्रेशन डायरेक्ट लिहू शकतो आपण -7/2. त्याचं इंटिग्रेशन काय आहे 2 टाइम्स हा डिनोमिनेटर 3 प्लस 2x मायनस एक्स स्क्वेअर 2 टाइम्स हा डिनोमिनेटर आणि प्लस C1 कारण हे I1 आहे. 2 कॅन्सल करता येतील म्हणजे I1ची व्हॅल्यू मिळेल आपल्याला -7 रूटमध्ये 3 प्लस 2x मायनस एक्स स्क्वेअर प्लस C1. सपोज हे 1 नंबर आणि हे 2 नंबर. आता I2ची व्हॅल्यू काढू. कन्सिडर I2 10 बाहेर आहे इंटिग्रेशनच्या आणि पहा इथे आपण काय करू एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट +1 पाहिजे आपल्याला. इथे -1 आहे. आपण मायनस साईन कॉमन काढू, परंतु आपण स्क्वेअर रूटमध्येच मायनस साईन कॉमन काढू. म्हणजे असं करता येईल आपल्याला. हे स्क्वेअर रूट इथे मायनस साईन कॉमन काढला तर इथे काय होईल हे आता प्लस करता येतील आपल्याला एक्स स्क्वेअर. बरोबर आहे. हे मायनस होतील 2x आणि मायनस साईन कॉमन काढल्यामुळे हे -3 होतील. असं लिहिता येईल आपल्याला. मायनसने मल्टिप्लाय केलं तर हेच येईल. बरोबर आहे. -3 प्लस 2x आणि मायनस एक्स स्क्वेअर अशी आपण अरेंजमेंट केलेली आहे कारण एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट +1 केलेला आहे आपण. इक्वल टू हे 10 इंटिग्रेशन 1 अपॉन स्क्वेअर रूटमध्ये हे मायनस साईन. येथे एक्सचा कोएफिशियंट -2 आहे. फॉर्म्युला कसा आहे हाफ इंटू एक्सचा कोएफिशियंट -2 आणि याचा स्क्वेअर म्हणजे ही टर्म आपल्याला ॲड करायची आणि सबट्रॅक्ट करायची आहे. हे 2 कॅन्सल होतील. हे -1 आहे. मायनस इंटू 1 म्हणजे -1चा स्क्वेअर +1. येथे +1 ॲड करू आणि सबट्रॅक्ट करू आपण. म्हणजे काय होईल एक्स स्क्वेअर -2x येथे +1 ॲड करू आणि -1 ॲड करू आणि -3 ॲज इट इज हे dx. बरोबर आहे. पुढे लिहितो. हे इरेज करतो मी आता. पहा येथे मी इरेज केलेला आहे परंतु तुम्हाला व्हिडिओमध्ये बॅक घेऊन पुन्हा पाहता येईल. व्हिडिओ बॅक करा आणि पुन्हा तुम्हाला पाहता येईल. I2 इक्वल टू हे 10 इंटिग्रेशन 1 अपॉन फॉर्म्युल्याप्रमाणे आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. हे एक्सपेन्शन होईल. बरोबर आहे. हे मायनस साईन स्क्वेअर रूटमध्ये आहे. मायनस साईन इथे मोठा ब्रॅकेट करू आपण असा कारण मायनस साईन एवढ्या टर्मला आहे. बरोबर आहे. आता x -1 आणि याचा स्क्वेअर x -1 स्क्वेअर होईल. बरोबर आहे. याचं स्क्वेअर रूट परंतु साईन मायनस येणार आहे आणि हे एवढ्याचं आपण एक्सपेन्शन लिहिलेलं आहे. एवढ्यासाठी आपण ब्रॅकेट केलेलं आहे स्क्वेअरमध्ये आणि याचं काय होईल -4 -1 -3 हे -4 होतील. बरोबर आहे. आणि dx आता मायनस साईनमध्ये पास करू आपण. हे 10 हे मायनस साईनमध्ये पास करू आपण म्हणजे ही टर्म प्लस होईल आणि ही मायनस होईल. बरोबर आहे. म्हणजे 4 प्लस होतील आणि हे मायनस होतील. x -1 स्क्वेअर आणि dx असं लिहिता येईल आपल्याला. बरोबर आहे. पहा फॉर्म्युल्याप्रमाणे कन्वर्ट झालेलं आहे. 1/4 आहेत. 2चा स्क्वेअर म्हणजे a स्क्वेअर मायनस इथे स्क्वेअर रूट आहे आणि येथे पण स्क्वेअर रूट
एक्स मायनस 1 स्क्वेअर डी एक्स. 1 अपॉन स्क्वेअर रूटमध्ये आधी ए स्क्वेअर आहे नंतर एक्स स्क्वेअर आहे, तर त्याचा फॉर्म्युला असतो पहा साईन इनवर्स एक्स अपॉन ए. एक्स म्हणजे येथे एक्स मायनस 1 आणि ए म्हणजे येथे 2 आहेत आणि प्लस C2 कारण हे I2 आहे. बरोबर आहे. हे झालं इंटिग्रेशन. येथे फॉर्म्युला कोणता वापरला आपण? फॉर्म्युला याप्रमाणे वापरलेला आहे. इंटिग्रेशन 1 अपॉन स्क्वेअर रूटमध्ये ए स्क्वेअर असेल मायनस एक्स स्क्वेअर असेल डी एक्स, तर त्याचं इंटिग्रेशन काय आहे? साईन इनवर्स एक्स अपॉन ए. हे फॉर्म्युले आपण यापूर्वी पाहिलेले आहेत. बरोबर आहे. हा फॉर्म्युला आपण अप्लाय केला प्लस सी याप्रमाणे. सपोज ए 3 नंबर फ्रॉम 1, 2 and 3. फ्रॉम 1, 2 and 3 वी गेट आय इक्वल टू I1ची व्हॅल्यू ही आहे -7 रूटमध्ये 3 + 2x मायनस एक्स स्क्वेअर. बरोबर आहे. आणि प्लस I2ची व्हॅल्यू ही आहे 10 साईन इनवर्स एक्स मायनस 1 अपॉन 2 आणि प्लस C1 आणि C2 न लिहिता आपण फक्त C लिहिणार. बरोबर आहे. कारण 2 कॉन्स्टंट आहेत, त्यांची ॲडिशन केली तरी आपल्याला कॉन्स्टंट व्हॅल्यू मिळणार आहे. हे येणार आहे इंटिग्रेशन. इथे आपण प्रॉपर्टी अप्लाय केलेली आहे आणि डायरेक्ट इंटिग्रेशन घेतलेलं आहे. इंटिग्रेशन येथे f' आणि स्क्वेअर रूटमध्ये f(x) असेल dx, तर त्याचं इंटिग्रेशन काय लिहितो आपण? 2 टाइम्स रूट f(x) प्लस c. हे लक्षात राहू द्या ही प्रॉपर्टी, म्हणजे तुम्हाला इथे डायरेक्ट इंटिग्रेशन घेता येईल. नाही तर याला पुन्हा सबस्टिट्यूट करावं लागेल तुम्हाला, नंतर इंटिग्रेशन घ्यावं लागेल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6 सोल्युशन. इथे न्यूमिरेटरमध्ये स्क्वेअर रूटमध्ये लिनियर आहे आणि डिनोमिनेटरमध्ये स्क्वेअर रूटमध्ये लिनियर आहे, परंतु याला आपल्याला काय करायचं आहे? लिनियर अपॉन क्वाड्रॅटिकमध्ये कन्वर्ट करायचं आहे. त्यासाठी आपण काय करू? जो न्यूमिरेटर आहे त्यानेच मल्टिप्लाय करू आणि डिवाईड करू आपण. लेट I इक्वल टू इंटिग्रेशन स्क्वेअर रूटमध्ये dx. इथे क्वाड्रॅटिक पाहिजे आपल्याला आणि वर लिनियर पाहिजे. त्यासाठी आपण काय करू? जो न्यूमिरेटर आहे त्यानेच मल्टिप्लाय करू आणि डिवाईड करू आपण. याप्रमाणे येथे x मायनस 7 आहेत आणि येथे x मायनस 9 आहेत. याला मल्टिप्लाय करू आपण न्यूमिरेटर x मायनस 7 आणि पुन्हा डिवाईड करू x मायनस 7 याप्रमाणे dx. कारण याची व्हॅल्यू 1 होईल. बरोबर आहे. 1ने मल्टिप्लाय केल्यामुळे काही बदल होत नाही. परंतु येथे काय होईल? आता दोन्ही टर्म सारख्याच आहेत, म्हणजे x मायनस 7चा स्क्वेअर होईल. बरोबर आहे. आणि या दोघांचा मल्टिप्लाय होईल x मायनस 9 आणि x मायनस 7. वरचा मल्टिप्लिकेशन आणि खालचा मल्टिप्लिकेशन आपण केलेला आहे. इक्वल टू स्क्वेअर आहे आणि स्क्वेअर रूट आहे कॅन्सल होतील, म्हणजे इंटिग्रेशन फक्त x मायनस 7 राहील येथे. बरोबर आहे. लिनियरमध्ये कन्वर्ट झालेला आहे आणि स्क्वेअर रूट साईन पण कॅन्सल झालेलं आहे. आता दोघांचा मल्टिप्लिकेशन घेऊ आपण. एक्सने मल्टिप्लाय करू म्हणजे एक्स स्क्वेअर होईल आणि -7x. 9ने मल्टिप्लाय करू, एकदा एक्सने एकदा 9ने, म्हणजे -9x मायनस प्लस 9 × 7 63 आणि dx. बरोबर आहे. दोघांची ॲडिशन करू. इंटिग्रेशन x मायनस 7 आणि अपॉन एक्स स्क्वेअर, या दोघांची ॲडिशन -16x आणि प्लस 63 dx. लिनियर आणि क्वाड्रॅटिकमध्ये कन्वर्ट झालेलं आहे. बरोबर आहे. हे आता लिनियर आणि क्वाड्रॅटिकमध्ये कन्वर्ट झालेलं आहे. आता न्यूमिरेटर देअरफॉर I इक्वल टू लेट न्यूमिरेटरला पुट करू आपण x मायनस 7 म्हणजे काय? a इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनोमिनेटर. आता हे परंतु हे स्क्वेअर रूटमध्ये आहे. हे स्क्वेअर रूट साईन कॅन्सल झालेलं आहे, परंतु याला स्क्वेअर रूट आहे, हे विसरू नका. डिनोमिनेटरमध्ये जे स्क्वेअर रूटमध्ये फंक्शन आहे त्याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची आपल्याला. याची डेरिव्हेटिव्ह एक्स स्क्वेअर मायनस 16x आणि प्लस 63. बरोबर आहे. आणि प्लस b
देअरफॉर एक्स मायनस 7 इक्वल टू ए, याची डेरिव्हेटिव्ह 2x मायनस 16 होईल, बरोबर आहे. याची 0 होईल आणि प्लस बी, एने मल्टिप्लाय करू, एक्स मायनस 7 इक्वल टू 2ax मायनस 16a प्लस बी बाय इक्वेटिंग इथे x आहे तर इथे x आहे, म्हणजे x इक्वल टू 2ax, x इक्वल टू 2ax अँड हा कॉन्स्टंट मायनस 16a प्लस बी, मायनस 16a प्लस बी, मायनस 16 घ्यायचे आहेत, प्लस 16 नाही, मायनस 16a प्लस बी इक्वल टू मायनस 7, इक्वल टू मायनस 7. एक्स आणि एक्स कॅन्सल होतील, म्हणजे इकडे 1 आहे, एची व्हॅल्यू काय मिळेल 1/2, हे 2 डिव्हिजनमध्ये येतील, बरोबर आहे. ही व्हॅल्यू येथे पुट करू, मायनस 16, एची व्हॅल्यू 1/2 प्लस बी इक्वल टू मायनस 7, हे मायनस 8 होतील, बी इक्वल टू या साईडला गेले तर प्लस 8 होतील, प्लस 8, बरोबर आहे. म्हणजे बीची व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल, देअरफॉर बी इक्वल टू प्लस 1. ए आणि बीच्या व्हॅल्यू काढले आपण, म्हणजे न्यूमरेटर कसा होईल आपला, न्यूमरेटर काय आहे एक्स मायनस 7. आता याचा विचार करायचा आपल्याला, याचा विचार करू नका आता याचा विचार, कारण आयची व्हॅल्यू ही आहे म्हणजेच ही पण आहे, बरोबर आहे. आता याचा विचार करायचा आपल्याला, न्यूमरेटर हा आहे, बरोबर आहे. रूटमध्ये एक्स मायनस 7 तो नाही घ्यायचा, आता हे घ्यायचं आपल्याला, एक्स मायनस 7, न्यूमरेटर कसा होईल एक्स मायनस 7, त्याची व्हॅल्यू आपण काय घेणार, डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर हे आलेलं आहे, याची व्हॅल्यू पुट करू, याची व्हॅल्यू 1/2 आणि डेरिव्हेटिव्ह आहे 2x मायनस 16, 2x मायनस 16 आणि प्लस बीची व्हॅल्यू आहे 1, बरोबर आहे. हा झाला न्यूमरेटर, म्हणजे आयची व्हॅल्यू काय होईल, इंटिग्रेशन एक्स मायनस 7 हा न्यूमरेटर आहे आपला, त्याची व्हॅल्यू ही पुट करू, 2x मायनस 16 प्लस 1 आणि डिनोमिनेटर ॲज इट इज, हा डिनोमिनेटर एवढा, रूटमध्ये एक्स स्क्वेअर मायनस 16x आणि प्लस 63 dx. आता आपण काय करतो, ही एक टर्म आहे मल्टिप्लिकेशन आणि एवढी एक टर्म आहे आणि ही दुसरी आहे, प्लस साईनने आपण सेपरेट करू या दोन टर्म, हे हाफ बाहेर घेऊ इंटिग्रेशनच्या, म्हणजे इथे राहील 2x मायनस 16 आणि येथे आहे एक्स स्क्वेअर मायनस 16x प्लस 63, बरोबर आहे. हे एक इंटिग्रेशन आणि यामध्ये प्लस 1/1 हा डिनोमिनेटर, येथे इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर मायनस 16x आणि प्लस 63 आणि dx, दोन इंटिग्रेशन आहेत, बरोबर आहे. याचं इंटिग्रेशन आपल्याला डायरेक्ट घेता येईल, कारण याची डेरिव्हेटिव्ह वर आलेली आहे, किंवा हे लेट आय म्हणजे काय घेऊ आपण, I1 प्लस I2, हे एक इंटिग्रेशन आणि हे एक इंटिग्रेशन, दोघांच्या व्हॅल्यू काढू आणि इथे पुट करू, म्हणजे आपल्याला टोटल आयची व्हॅल्यू मिळणार आहे. कन्सिडर I1 इक्वल टू, I1ची व्हॅल्यू ही आहे हाफ 2x मायनस 16 स्क्वेअर रूटमध्ये एक्स स्क्वेअर मायनस 16 x आणि प्लस 63 dx. याचं इंटिग्रेशन जे स्क्वेअर रूटमध्ये फंक्शन आहे त्याची डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरमध्ये आलेली आहे, एक्स स्क्वेअर म्हणजे 2x मायनस 16x म्हणजे मायनस 16 डेरिव्हेटिव्ह, बरोबर आहे, आणि 63 डेरिव्हेटिव्ह 0. याचं इंटिग्रेशन आपण डायरेक्ट लिहू शकतो, हे 1/2, याचं इंटिग्रेशन काय आहे 2 टाइम्स हा डिनोमिनेटर एक्स स्क्वेअर मायनस 16x प्लस 63 आणि प्लस C1, कारण हे I1 आहे, बरोबर आहे. सपोज हे 1 नंबर आणि हे झालं 2 नंबर. आता I2ची व्हॅल्यू काढू आपण, हे इरेज करतो मी, हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. मी जरी इरेज केलं तरी तुम्हाला व्हिडिओमध्ये बॅक घेऊन पुन्हा पाहता येईल. आता कन्सिडर I2, I1ची व्हॅल्यू काढलेली आहे, कन्सिडर I2. I2 म्हणजे काय आहे,
हे इंटिग्रेशन 1/√मध्ये x² - 16x + 63 dx इथे इंटिग्रेशन, बरोबर आहे. परफेक्ट स्क्वेअर करू आपण. फॉर्म्युला कसा आहे, हाफ इंटू कोइफिशियंट ऑफ x, येथे एक्सचा कोइफिशियंट किती आहे -16 आणि याचाही स्क्वेअर म्हणजे हे काय होतील 2 ने हे 8 म्हणजे -8 होतील. -8चा स्क्वेअर किती होईल 64, बरोबर आहे. 64 ॲड करू आणि सबट्रॅक्ट करू आपण म्हणजे परफेक्ट स्क्वेअरमध्ये आपल्याला लिहिता येईल. x² हे -16x आधी प्लस करणार 64 नंतर मायनस करणार 64 आणि हे +63 ॲज इट इज, बरोबर आहे. किंवा याला अरेंजमेंट केली तरी चाललं असतं आपल्याला. हे dx, बरोबर आहे. हे इरेज करतो मी, इथे dx इंटिग्रेशन हे फॉर्म्युल्याप्रमाणे कन्वर्ट होईल आपल्याला. म्हणजे हे काय होईल, याचं एक्सपेन्शन होईल, या ब्रॅकेटचं एक्सपेन्शन होईल x साईन मायनस आणि याचं √8 आणि याचा स्क्वेअर, बरोबर आहे. 63 - 64 म्हणजे हे -1 होईल, या दोघांची सबट्रॅक्शन -1 इथे dx. इंटिग्रेशन 1/√मध्ये x² आहे हा, बरोबर आहे. आणि हा a² म्हणजे 1² करू आपण. आता फॉर्म्युला अप्लाय करू शकतो आपण. √मध्ये 1/√मध्ये आधी x² आहे नंतर a² आहे, तर याचं इंटिग्रेशन काय लिहितो आपण म्हणजे लॉग मॉड x म्हणजे इथे x - 8 आहे आणि प्लस हा डिनोमिनेटर म्हणजे x - 8 याचा स्क्वेअर आणि -1, 1चा स्क्वेअर म्हणजे 1, बरोबर आहे. प्लस C2 कारण I2 आहे म्हणून C2 घेणार आपण. हे कॅल्क्युलेशन म्हणजेच हे कॅल्क्युलेशन येणार आहे लॉग मॉड x - 8 आणि प्लस याच्याऐवजी आपण काय लिहिणार x² -16x आणि प्लस 63 कारण याचा कोइफिशियंट आपण बाहेर घेतलेला नाही आहे, बरोबर आहे. आणि प्लस C2 हे झालं 3 नंबर. I1 I2च्या व्हॅल्यू काढले आपण, हे आहे I2. फ्रॉम 1, 2 and 3 फ्रॉम 1, 2 and 3 वी गेट I = I1ची व्हॅल्यू किती आहे, हे 2 आणि हे 2 कॅन्सल होतील म्हणजे I1ची व्हॅल्यू आहे x² -16x + 63 आणि I2ची व्हॅल्यू आहे लॉग ऑफ x - 8 प्लस √मध्ये x² -16x + 63 प्लस C. याप्रमाणे इंटिग्रेशन मिळणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. येथे पण आपल्याला लिनियर अपॉन क्वाड्रॅटिक या फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे. त्यासाठी आपण काय करू, जो न्यूमिरेटर आहे त्यानेच मल्टिप्लाय करू आणि डिवाईड करू म्हणजे न्यूमिरेटरमधलं √, साईन पण निघून जाईल. लेट I = इंटिग्रेशन √मध्ये 9 - x आणि अपॉन x आहे dx. देअरफॉर I = इंटिग्रेशन असं लिहू शकतो आपण 9 - x अपॉन x, येथे मल्टिप्लाय करू 9 - x, जो न्यूमिरेटर आहे त्यानेच मल्टिप्लाय करायचा आहे म्हणजे न्यूमिरेटरमधलं √, साईन कॅन्सल होईल. इक्वल टू वरचा मल्टिप्लिकेशन 9 - x 9 - x म्हणजे स्क्वेअर होईल आणि यांचा मल्टिप्लिकेशन x × 9 - x, बरोबर आहे. वरचा मल्टिप्लिकेशन आणि खालचा मल्टिप्लिकेशन. इंटिग्रेशन इथे स्क्वेअर आहे आणि √, आहे, स्क्वेअर आणि √, कॅन्सल होतील म्हणजे न्यूमिरेटरमधील √, साईन कॅन्सल झालेला आहे, बरोबर आहे. आणि स्क्वेअर पण कॅन्सल झालेला आहे. हे काय होईल 9x ने मल्टिप्लाय करू म्हणजे 9x होतील आणि -x², परंतु हे याला √, साईन आहे dx, परंतु येथे √, साईन आहे. आता पहा काय करता येईल आपल्याला, लिनियर अपॉन क्वाड्रॅटिक या फॉर्ममध्ये कन्वर्ट झालेला आहे. मग आता आपण न्यूमिरेटरला पुट करू. ही व्हॅल्यू आयची आहे. लेट I = लिनियर अपॉन क्वाड्रॅटिक आहे. आता काय करू आपण,
हा जो न्यूमरेटर आहे त्याला पुट करू आपण ए इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनोमिनेटर, याची डेरिव्हेटिव्ह कशाची 9x मायनस एक्स स्क्वेअर आणि प्लस बी, हा फॉर्म्युला अप्लाय करणार आपण. म्हणजे 9 मायनस एक्स इक्वल टू ए, याची डेरिव्हेटिव्ह काय घेणार आपण 9x 9 आणि मायनस एक्स स्क्वेअर, याची डेरिव्हेटिव्ह 2x आणि प्लस बी एने मल्टिप्लाय करू 9 मायनस एक्स 9a मायनस 2ax आणि प्लस बी बाय इक्वेटिंग, इक्वेट करू आपण. म्हणजे मायनस एक्स इक्वल आहे मायनस 2ax अँड कॉन्स्टंट 9a प्लस बी, 9a प्लस बी इक्वल आहे 9ला. एक्स आणि एक्स कॅन्सल होतील, मायनस साईन कॅन्सल होईल कारण दोन्ही साईडला आहे. देअरफोर ए इक्वल टू इकडे 1 आहे आणि हे 2 डिव्हिजनमध्ये येतील, याची व्हॅल्यू 1/2 बरोबर आहे. ही व्हॅल्यू येथे पुट करू 9 1/2 प्लस बी आणि इक्वल टू 9. म्हणजे हे 9/2 प्लस आहेत इकडे जातील, म्हणजे बीची व्हॅल्यू 9 मायनस 9/2. देअरफोर बीची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला 18 मायनस 9 म्हणजे 9/2 मिळेल. ए आणि बीच्या व्हॅल्यू काढले आपण बरोबर आहे. आता न्यूमरेटर कसा तयार होईल आपला, आता हा न्यूमरेटर घेणार आपण बरोबर आहे, हा घेणार, हा नाही घेणार आपण न्यूमरेटर, हा घेणार. त्याची व्हॅल्यू म्हणजे 9 मायनस एक्स, ही व्हॅल्यू आपल्याला काय मिळत आहे 9 मायनस एक्स. डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर येथे व्हॅल्यू पुट करणार आपण. याची व्हॅल्यू किती आहे 1/2, 9 मायनस 2x, हा आपला न्यूमरेटर मिळत आहे. आणि प्लस बीची व्हॅल्यू 9/2. देअरफोर आय इक्वल टू इंटिग्रेशन 9 मायनस एक्सला आपण हे लिहिणार 1/2 9 मायनस 2x प्लस 9/2. नंतर डिनोमिनेटर हा घेणार रूटमध्ये 9x मायनस एक्स स्क्वेअर आणि dx. या प्लस साईनने सेपरेट करणार आपण, म्हणजे इंटिग्रेशन हे 1/2 बाहेर येतील, तर येथे राहील 9 मायनस 2x. खालची डेरिव्हेटिव्ह वर आलेली आहे बरोबर आहे. आणि प्लस हे 9/2 बाहेर घेऊ आपण, तर इथे 1/, इकडे फॉर्म्युला तयार करायचा आपल्याला आणि dx, येथे dx लिहा बरोबर आहे. देअरफोर हे आय आहे, म्हणजे आय इक्वल टू हे I1 घेऊ आणि हे I2 घेऊ आपण, I1 आणि I2 लेट. सपोज 1 नंबर. आता कन्सिडर I1 काय आहे हाफ इंटिग्रेशन 9 मायनस 2x अपॉन रूटमध्ये 9x मायनस एक्स स्क्वेअर dx. स्क्वेअर रूटमध्ये जे फंक्शन आहे त्याची डेरिव्हेटिव्ह वर आलेली आहे. 9x डेरिव्हेटिव्ह 9 मायनस एक्स स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह मायनस 2x बरोबर आहे. असं जर असेल म्हणजे इंटिग्रेशन येथे f' आणि स्क्वेअर रूटमध्ये फंक्शन आहे f ऑफ x 2 टाइम्स रूटमध्ये f ऑफ x, याप्रमाणे हे लक्षात राहू द्या. ते 1/2 ॲज इट इज 2 टाइम्स हा डिनोमिनेटर म्हणजे 9x मायनस एक्स स्क्वेअर प्लस C1 कारण हे I1 आहे. सपोज हे 2 नंबर. आता आपण I2ची व्हॅल्यू फाइंड आउट करू. कन्सिडर I2. आता I2चा विचार करू आपण. कन्सिडर I2 म्हणजे 9/2 इंटिग्रेशन 1/, येथे एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट -1 आहे, आपल्याला +1 पाहिजे. आपण काय करू मायनस साईन कॉमन काढू, परंतु येथेच मायनस काढू. मायनस साईन कॉमन काढला आपण तर हे एक्स स्क्वेअर प्लस होतील आता बरोबर आहे, आणि हे मायनस होतील. सगळं हे स्क्वेअर रूटमध्येच आहे. मायनस साईन पण आपलं स्क्वेअर रूटच्या मध्ये कॉमन काढलेलं आहे dx.
बरोबर आहे. पहा एक्स स्क्वेअर ए स्क्वेअर याप्रमाणे नाही आहे, कारण इथे पण व्हेरिएबल आहे, इथे पण व्हेरिएबल आहे. याला क्वाड्रॅटिकमध्ये कन्वर्ट करू आपण. थर्ड टर्म यामध्ये ॲड करू आपण. म्हणजे काय करता येईल आपल्याला, हाफ इंटू एक्सचा कोएफिशियंट -9 आणि याचा स्क्वेअर म्हणजे काय होईल 81/4. 81/4 इथे ॲड करू आणि सेपरेट करू आपण. पुढे लिहितो 81/4 ॲड आणि सेपरेट करायची आपल्याला, म्हणजे इथे आपल्याला परफेक्ट स्क्वेअरमध्ये कन्वर्ट करता येईल. हे इरेज करतो मी. पहा जरी मी इरेज केलं तरी तुम्हाला व्हिडिओ बॅक करून हे पाहता येईल पुन्हा. I2 = 9/2 इंटिग्रेशन 1/√मध्ये मायनस एक्स स्क्वेअर -9x येथे ॲड करणार 81/4 आणि सेपरेट करणार 81/4. बरोबर आहे. आणि हे dx = 9/2 इंटिग्रेशन 1 इथे मायनस साईन, इथे असा ब्रॅकेट करू आपण, कारण हे मायनस साईन पूर्ण ब्रॅकेटला आहे. तर याचा परफेक्ट स्क्वेअर होईल आपल्याला x - 9/2. बरोबर आहे. आणि याचा स्क्वेअर, याचं स्क्वेअर रूट x, याचं स्क्वेअर रूट 9/2 आणि साईन या टर्मचं साईन घेणार आपण. आणि हे मायनस हे काय आहेत 81/4. बरोबर आहे याप्रमाणे. आणि हे dx 9/2 इंटिग्रेशन, आता हे मायनस साईनमध्ये पास करू आपण, म्हणजे 1 हे प्लस होईल, हे मायनस होईल. बरोबर आहे. स्क्वेअर रूट आहे, हे 81/4 याप्रमाणे होतील, प्लस होतील आणि हे मायनस होईल. मायनस एक्स मायनस या ब्रॅकेटला मायनस साईन ॲड होईल आणि स्क्वेअर याप्रमाणे dx = 9/2 इंटिग्रेशन ए स्क्वेअर आधी आहे, नंतर एक्स स्क्वेअर आहे, याप्रमाणे स्क्वेअर रूटमध्ये ए स्क्वेअर पाहिजे, म्हणजे 9/2 याचा स्क्वेअर करू आपण. व्हॅल्यू तीच आहे, फक्त आपण ॲरेंजमेंट केलेली आहे फॉर्म्युल्याप्रमाणे कन्वर्ट करण्यासाठी. हे 9/2चा स्क्वेअर आणि dx. फॉर्म्युला तयार झालेला आहे. ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आहे, स्क्वेअर रूटमध्ये आधी ए स्क्वेअर आहे, त्याचं इंटिग्रेशन काय आहे, याचं इंटिग्रेशन साईन इनवर्स x/a. एक्स म्हणजे इथे एक्स मायनस 9/2 आणि ए म्हणजे इथे 9/2. बरोबर आहे. आणि प्लस C2, कारण हे I2 आहे. हे 2 आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केला तर हे 2x होतील, हे 9 होतील आणि हे 2 आणि नंतर हे 2 कॅन्सल होतील. बरोबर आहे. म्हणजे काय लिहिता येईल आपल्याला, I2 = 9/2 साईन इनवर्स हे 2x - 9. डिव्हिजनमध्ये 2 येतील, हे पण डिव्हिजनमध्ये 2 आहे, 2 कॅन्सल होतील आणि खाली हे 9 असतील. बरोबर आहे. आणि प्लस C2, ही व्हॅल्यू आहे I2ची. हे आहे 3 नंबर, 2 नंबर म्हणजे I1 आणि 1 नंबर म्हणजे I1 + I2. फ्रॉम 1, 2 and 3, फ्रॉम 1, 2 and 3 we get I = I1ची व्हॅल्यू आहे. इथे हे कॅन्सल करा, म्हणजे काय होईल 2 आणि 2 कॅन्सल होतील, 9x - x² आणि प्लस I2 आहे 9/2 साईन इनवर्स 2x - 9/9 आणि प्लस C याप्रमाणे. हे येणार आहे इंटिग्रेशन. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. पहा इथे साईनला स्क्वेअर आहे, म्हणजे क्वाड्रॅटिकमध्ये कन्वर्ट करता येईल आपल्याला. आणि साईन एक्सचे डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स आपण पुट करू. सोल्युशन, ही व्हॅल्यू I घेऊ आपण. लेट I = इंटिग्रेशन 3 cos x / 4 sin² x
प्लस 4 sin x मायनस 1 dx. इथे पुट करू, साइन एक्सला टी पुट करू आपण, डेरिव्हेटिव्ह घेऊ दोन्ही साईडला. साइन एक्सचे डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स डी एक्स इक्वल टू डी टी. हे माहिती आहे आपल्याला. हे कसं करतात माहिती आहे आपल्याला. देअरफॉर आय इक्वल टू इंटिग्रेशन 3 कॉस एक्स म्हणजे काय लिहिणार आपण. कॉस एक्स आणि डी एक्स, कॉस एक्स डी एक्स ती व्हॅल्यू डी टी आहे, बरोबर आहे, ती व्हॅल्यू डी टी आहे. आणि हे 4 साइन स्क्वेअर म्हणजे टी स्क्वेअर प्लस 4 साइन एक्स म्हणजे टी आणि मायनस 1. क्वाड्रॅटिकमध्ये कन्वर्ट झालेलं आहे. आता हे सॉल्व करता येईल आपल्याला. येथे काय करू आपण, 4 कॉमन काढू. टी स्क्वेअरचा कोएफिशियंट 4 आहे, तो 1 पाहिजे आपल्याला. 4 कॉमन काढू आपण इथे, म्हणजे हे 3 बाहेर घेऊ आपण इंटिग्रेशनच्या. अपॉन इंटिग्रेशन इथे 1 अपॉन 4 कॉमन काढले आपण तर इथे टी स्क्वेअर होईल. 4 कॉमन काढल्यामुळे फक्त टी होईल, परंतु इथे 1/4 होतील. आणि हे डी टी ॲज इट इज. 1/4 हे 4 बाहेर घेऊ आपण, म्हणजे 3/4 होतील. इंटिग्रेशन इथे 1 येथे परफेक्ट स्क्वेअर करू आपण, म्हणजे काय करू, कम्प्लिटिंग स्क्वेअर करू. 1/2 टीचा कोएफिशियंट येथे एक्स नाही आहे, टी आहे. टीचा कोएफिशियंट 1 त्याचाही स्क्वेअर करायचा, म्हणजे इंटू 1 त्याचाही स्क्वेअर, म्हणजे 1/4 ॲड करू आणि सबट्रॅक्ट करू आपण. हे 4 बाहेर घेतले आपण. हे टी स्क्वेअर प्लस टी येथे प्लस करणार 1/4 मायनस करणार 1/4 आणि हे मायनस 1/4 ॲज इट इज आणि डी टी, बरोबर आहे. थर्ड टर्म कशी ॲड करतो हे आपण यापूर्वी पाहिलेलं आहे. आता 3/4 ॲज इट इज इंटिग्रेशन, याला ब्रॅकेटचा स्क्वेअर लिहिता येईल आपल्याला. टी प्लस याचं स्क्वेअर रूट 1/2 आणि याचाही स्क्वेअर, बरोबर आहे. आता या दोघांची ॲडिशन, दोघांचा डिनोमिनेटर सेम आहे, म्हणजे एकच डिनोमिनेटर घेणार आपण आणि -1 -2 होतील, म्हणजे हे -1/2 होतील. -1/2 हे कॅल्क्युलेशन -1/2 आणि डी टी ॲज इट इज. पुढे लिहिणार इक्वल टू 3/4 इंटिग्रेशन. एवढा एक्स आहे आपला आणि एवढा ए आहे याप्रमाणे, बरोबर आहे. म्हणजे एवढा टी आहे आणि एवढा ए आहे. हे काय आहे, टी प्लस हाफ याचाही स्क्वेअर, टी प्लस हाफ त्याचा स्क्वेअर आणि मायनस येथे 1/2 आहेत, तर 1/√2 लिहिणार आणि याचाही स्क्वेअर लिहिणार. व्हॅल्यू तीच आहे, बरोबर आहे, कारण एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर या फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचे आपल्याला. डी टी याचं इंटिग्रेशन घेता येईल आपल्याला. 1/x² मायनस ए स्क्वेअर आहे. 1 येथे स्क्वेअर रूट नाही आहे, 1/x² - a². तो फॉर्म्युला कसा आहे, हे 3/4 ॲज इट इज 1/2a. म्हणजे येथे 1/√2 आहेत, बरोबर आहे. आणि लॉग मॉड x - a, येथे x म्हणजे टी प्लस हाफ आहे. x - a म्हणजे येथे 1/√2 आहेत आणि येथे टी प्लस हाफ येथे प्लस 1/√2. x - a x प्लस a याप्रमाणे आणि प्लस सी इंटिग्रेशन घेतलेलं आहे आपण, बरोबर आहे. येथे I1 I2 करायची गरज नाही. इक्वल टू आता हे 2/√2 याची व्हॅल्यू किती असते, 2/√2 आहेत. म्हणजे आपण फक्त √2 लिहिणार, कारण √2ला आपण असं लिहू शकतो, √2 × √2, बरोबर आहे. √2 × √2 2 म्हणजे, आणि हे √2 हे कॅन्सल होतील, म्हणजे √2 याप्रमाणे. 2/√2 म्हणजे काय, फक्त √2. हे 4 आणि याची व्हॅल्यू आहे √2. आणि लॉग येथे LCM काढू आपण, म्हणजे 2 आणि √2. हा LCM काढला तर टी बरोबर दोघालाही मल्टिप्लाय होईल. 2√2 आणि टी येथे 1, तर येथे 2 आहेत, 2 येणार नाहीत, फक्त येथे √2 येतील, प्लस √2
आणि येथे काय येतील मायनस, येथे √2 आहे म्हणजे फक्त 2 येतील. हे कॅल्क्युलेशन सोपं आहे, यायला पाहिजे. हे जर येत नसेल तर अवघड आहे मग. आणि हा LCM 2√2, तर इथे 2√2t होईल आणि प्लस √2 होतील, बरोबर आहे, आणि प्लस 2 होतील. याप्रमाणे पहा, हे आणि हे कॅन्सल होईल आणि प्लस C याप्रमाणे इक्वल टू 3/4√2 log 2√2t. पहा, रूटच्या बाहेर t आहेत आणि हे √2 आणि -2 आणि इथे काय राहील 2√2t प्लस √2 आणि प्लस 2 आणि प्लस C. आता t म्हणजे काय आहे sin x, ती व्हॅल्यू पुट करू आपण इक्वल टू 3/4√2 log mod 2√2 sin x प्लस √2 मायनस 2 अपॉन 2√2t म्हणजे sin x प्लस √2 प्लस 2 आणि प्लस C. पहा, याप्रमाणे इंटिग्रेशन मिळणार आहे. देअरफॉर I इक्वल टू. नेक्स्ट क्वेश्चन, लास्ट क्वेश्चन सोल्युशन. लेट I इक्वल टू, ही व्हॅल्यू I घेऊ आपण, इंटिग्रेशन स्क्वेअर रूटमध्ये ईला पॉवर 3x आहे मायनस ईचा पॉवर 2x आहे अपॉन ईचा पॉवर x आणि प्लस 1 dx. पहा, इथे 2x आहे पॉवर, येथे 3x आहे. आपण ईचा पॉवर 2x कॉमन काढू, इंटिग्रेशन स्क्वेअर रूटमध्ये कॉमन काढू आपण. ईचा पॉवर 2x कॉमन काढला आपण, तर हे काय आहे ईचा पॉवर 2x पॉवर कॉमन काढला म्हणजे येथे फक्त ईचा पॉवर x राहील, बरोबर आहे, आणि येथे 1 होईल आणि अपॉन हे ॲज इट इज ईचा पॉवर x प्लस 1 हे dx. पहा, ईचा पॉवर 2x याचा अर्थ काय होतो, याला आपण असंही लिहू शकतो ईचा पॉवर x आणि याचा स्क्वेअर असं लिहिता येईल आपल्याला. पॉवरचा मल्टिप्लिकेशन म्हणजे 2x असं लिहिता येते आपल्याला. म्हणजे आपण असं लिहिणार x आणि याचा स्क्वेअर सपोज असं लिहिणार आपण याप्रमाणे, बरोबर आहे. ईचा पॉवर x आणि स्क्वेअर म्हणजे काय 2x आणि हे काय आहे ईचा पॉवर x मायनस 1 आणि अपॉन याला पण स्क्वेअर रूट साईन आहे ईचा पॉवर x प्लस 1 dx, बरोबर आहे. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट साईन कॅन्सल होतील म्हणजे हे काय आहे इंटिग्रेशन ईचा पॉवर x, बरोबर आहे, आणि येथे राहील, येथे स्क्वेअर रूट साईन आहे, याचं स्क्वेअर रूट साईन कॅन्सल होईल परंतु ईचा पॉवर x मायनस 1 आणि हे पण स्क्वेअर रूट साईनमध्ये आहेत ईचा पॉवर x प्लस 1, बरोबर आहे, dx. आपण काय करू ईचा पॉवर x म्हणजे t पुट करू, पुट ईचा पॉवर x म्हणजे t पुट करू. याची डेरिव्हेटिव्ह काय आहे ईचा पॉवर x परंतु dx आणि इकडे होईल dt. पहा, ईचा पॉवर x आणि dx आहे त्याला आपण dt पुट करणार. देअरफॉर I इक्वल टू इंटिग्रेशन ईचा पॉवर x आणि dx. ती व्हॅल्यू किती आहे दोघांचा मल्टिप्लिकेशन ईचा पॉवर x इंटू dx, ही व्हॅल्यू आहे dt, बरोबर आहे. म्हणजे या दोन टर्मऐवजी dt पुट करणार आपण. dt पुट केला आपण आणि येथे काय आहे स्क्वेअर रूटमध्ये ईचा पॉवर x म्हणजे t आहे म्हणजे असं लिहू शकतो आपण t मायनस 1 आणि येथे t प्लस 1, बरोबर आहे. याप्रमाणे किती सोपं झालेलं आहे. आता काय करता येईल आपल्याला, किंवा एकच आपण घेऊ शकतो स्क्वेअर रूट साईन कारण दोघांनाही आहे याप्रमाणे. आता लिनियर आणि क्वाड्रॅटिक यामध्ये कन्वर्ट करू म्हणजे t मायनस 1ने आपण मल्टिप्लाय करू आणि डिवाईड करू. पहा, इथे t मायनस 1 आहे, येथे t प्लस 1 आहे, जो न्यूमिरेटर आहे त्यानेच मल्टिप्लाय करू आणि डिवाईड करू म्हणजे dt. म्हणजे काय होईल
हे t-1 होईल इंटिग्रेशन. स्क्वेअर होईल आणि स्क्वेअर रूट आहे कॅन्सल होईल म्हणजे t-1. परंतु येथे काय होईल स्क्वेअर रूटमध्ये a - b a + b म्हणजे हे काय होईल t² - 1² याप्रमाणे a + b a - b याप्रमाणे लिहिता येईल आपल्याला हे dt किंवा नंतर लिहू आपण 1². आता मायनस साईनने सेपरेट करू आपण म्हणजे इंटिग्रेशन हे रूटमध्ये t² - 1 होईल आणि -1 येथे dt लिहा. येथे dt मायनस साईनने सेपरेट करू 1 इंटिग्रेशन रूटमध्ये t² - 1 dt. याचे डेरिव्हेटिव्ह काय होईल 2t होईल बरोबर आहे. परंतु येथे फक्त t आहे. आपण काय करू थोडी अरेंजमेंट करू म्हणजे येथे 1/2 आणि येथे 2t लिहिणार आपण आणि हे ॲज इट इज t² - 1 dt. डेनोमिनेटरमध्ये जे स्क्वेअर रूटमध्ये फंक्शन आहे त्याचे डेरिव्हेटिव्ह न्यूमिनेटरमध्ये आहे बरोबर आहे. म्हणजे याचं आपण इंटिग्रेशन डायरेक्ट लिहू शकतो आणि हे मायनस याला काय करू आपण 1 फॉर्म्युल्याप्रमाणे आलेलं आहे t² - 1² x² - a² याप्रमाणे झालेलं आहे बरोबर आहे. याचं इंटिग्रेशन काय होईल 1/2 ॲज इट इज. याचं इंटिग्रेशन याची डेरिव्हेटिव्ह वर आहे बरोबर आहे म्हणजे 2 टाइम्स हा डिनोमिनेटर t² - 1 आणि हे मायनस याचं इंटिग्रेशन याप्रमाणे आणि याचं इंटिग्रेशन काय होईल लॉग ऑफ x म्हणजे इथे t आहे आणि प्लस हा डिनोमिनेटर t² - 1 आणि हे प्लस c बरोबर आहे. आता t ची व्हॅल्यू पुट करू आपण हे कॅन्सल होतील. e चा पॉवर x म्हणजे t आहे बरोबर आहे. t म्हणजे e चा पॉवर x म्हणजे e चा पॉवर x त्याचाही स्क्वेअर आहे -1 आणि मायनस लॉग मॉड t प्लस t म्हणजे e चा पॉवर x परंतु त्यालाही स्क्वेअर आहे. पॉवरचं आता मल्टिप्लिकेशन होईल बरोबर आहे. याचंही मल्टिप्लिकेशन होईल पॉवरचा मल्टिप्लिकेशन होईल आणि हे -1 आणि प्लस c असं लिहू शकतो आपण. e चा पॉवर 2x पॉवरचा मल्टिप्लिकेशन -1 मायनस लॉग मॉड t म्हणजे e चा पॉवर x येथे पुट करा e चा पॉवर x आणि प्लस e चा पॉवर 2x होईल आणि -1 आणि प्लस c याप्रमाणे इंटिग्रेशन मिळणार आहे. देअरफॉर I = येथे प्रॉपर्टी कोणती अप्लाय केली येथे फॉर्म्युला कोणता अप्लाय केला समोर आपल्याला रिझन पण लिहायचं आहे. समजलं मित्रांनो धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.